नमस्कार मंडळी, वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेली रूटीन ॲक्शन वर्ब्स. अगदी सकाळपासून ते रात्र होईपर्यंत म्हणजेच सकाळी उठल्यापासनं आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिवसभरामध्ये करत असतो, जसं की आपण सकाळी उठतो, त्याच्यानंतर आपण आपला बेड आवरतो, आपण दात घासतो, त्याच्यानंतर आपण अंघोळ करतो, नाश्ता करतो, कामावर जातो. हेच तर आहे आपलं डेली रूटीन, म्हणजे आपलं दिवसाचं दिनक्रम. तर ह्यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 28 डिफरंट डेली रूटीन ॲक्शन वर्ब शिकवणार आहे, त्यांचं मीनिंग एक्सप्लेन करणार आहे आणि एक्झाम्पलसुद्धा देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हाय, दिस इज मी तन्मय अँड लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर व्हिडिओ नाव. तर या ठिकाणी आपल्या सगळ्यात पहिला डेली रूटीनचा जो काही ॲक्शन वर्ब आहे तो आहे वेकअप. तर बघा, वेकअप म्हणजे सकाळी उठणे. वेकअप म्हणजे सकाळी उठणे. जेव्हा आपल्याला सकाळी जाग येते त्या फ्रेजला आपण असं म्हणतो टू वेकअप. एक्झाम्पल बघूया. आय वेकअप ॲट 6 in the morning. आय वेकअप ॲट 6 in the morning म्हणजे मी रोज सकाळी 6 वाजता उठते. किंवा मग आय वेकअप ॲट 7 o'clock और आय वेकअप ॲट 6 in the morning. अशा प्रकारे तुम्ही वेकअप या फ्रेजचा वापर करू शकता. तर वेकअप म्हणजे सकाळी उठणे किंवा मग ज्या वेळेस तुम्हाला जाग येते सकाळी त्याला आपण वेकअप असं म्हणतो. नेक्स्ट आहे टर्न ऑफ द अलार्म. आणि टर्न ऑफ द अलार्म म्हणजे गजर बंद करणे. आपण जेव्हा मोबाईलवर गजर लावतो किंवा कुठल्याही क्लॉकवर आपण जेव्हा गजर लावतो तो बंद करण्यासाठीचा फ्रेझल वर्ब आहे टर्न ऑफ दी अलार्म. आय शेक माय फोन टू टर्न ऑफ दी अलार्म म्हणजे अलार्म बंद करण्यासाठी मी माझा फोन शेक करते. काही फोनमध्ये तुम्ही बटन प्रेस करू शकता किंवा मग फोन जो आहे तो तुम्ही शेक करू शकता, ज्याने अलार्म जो आहे तो बंद होईल. सो टर्न ऑफ दी अलार्म म्हणजे गजर बंद करणे. जसं गजर बंद करायला आपण म्हणतो टर्न ऑफ दी अलार्म, त्याच प्रकारे जर तुम्हाला अलार्म लावायचा आहे, गजर तुम्हाला लावायचा आहे, तर त्यासाठी कोणता टर्म आहे बरं? त्यासाठी तुम्ही बोलू शकता सेट दी अलार्म. आय विल सेट दी अलार्म फॉर 7 o'clock. आय विल सेट दी अलार्म फॉर 7 o'clock म्हणजे मी 7 वाजताचा अलार्म सेट करेन. सेट दी अलार्म म्हणजे गजर लावणे. नंतर आहे गेटअप. गेटअप म्हणजे बेडवरनं खाली उतरणं. वेकअप म्हणजे तुम्हाला सकाळी जाग आलेली आहे आणि त्याच्यानंतर गेटअप म्हणजे तुम्हाला जाग आलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही बेडवरनं खाली उतरताय. आय नॉर्मली हॅव टू गेट अप ॲट 6:45. मला साधारणपणे 6:45ला उठावे लागते. तर या सेंटेन्समध्ये 6:45ला तुम्हाला जाग येत नाही, तर 6:45ला तुम्ही उठता, तुम्ही बेडवरनं खाली उतरता. कदाचित तुम्हाला 6 वाजतासुद्धा जाग येऊ शकते किंवा 6:30 वाजतासुद्धा जाग येऊ शकते, पण तुम्ही उठता कधी व्यवस्थित, तुम्ही कधी गेटअप होता बेडवरनं 6:45ला. म्हणजे गेटअप म्हणजे बेडवरनं खाली उतरणे. जेव्हा आपण बेडवरनं उतरतो तेव्हा आपण आपला बेड असाच सोडून देतो का? नाही. तर आपण काय करतो, आपण आपला बेड जो आहे त्याच्यावरचं जे सामान आहे ते व्यवस्थितपणे आपण आवरून ठेवतो. तर त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मेक द बेड. म्हणजे बेडवरचं जे सामान आहे, म्हणजे उशा, चादरींच्या नीट घड्या घालून आपापल्या जागेवर व्यवस्थितपणे ठेवून देणं, त्याला आपण म्हणतो मेक द बेड. As soon as I get up, I make my bed. उठल्या उठल्या लगेच मी माझा बेड आवरते. मेक द बेड म्हणजे बेडवरचे जे सामान आहे ते व्यवस्थितपणे आवरून ठेवणं. वॉश युअर फेस म्हणजे चेहरा धुणे. I wash my face regularly with tap water. मी माझा चेहरा नियमितपणे पाण्याने धुते. वॉश युअर फेस म्हणजे चेहरा धुणे. चेहरा धुतल्यानंतर सहसा आपण काय करतो बरं? आपण दात घासतो, म्हणजेच ब्रश युअर टीथ. आफ्टर वॉशिंग माय फेस
आय ब्रश माय टीथ. चेहरा धुवून झाल्यावर मी दात घासते. आफ्टर वॉशिंग माय फेस आय ब्रश माय टीथ. सो दात घासणे म्हणजे ब्रश युअर टीथ. आफ्टर दॅट टेक अ बाथ और टेक अ शार. टेक अ बाथ और टेक अ शार म्हणजे अंघोळ करणे, अंघोळ करणे. आय ऑलवेज टेक अ बाथ इन द मॉर्निंग. आय ऑलवेज टेक अ बाथ इन द मॉर्निंग. मी रोज सकाळी अंघोळ करते, मी नेहमी सकाळी अंघोळ करते. टेक अ बाथ और टेक अ शार म्हणजे अंघोळ करणे. नेक्स्ट आहे कोम युअर हेअर. कोम युअर हेअर. तर इकडे तुम्ही बघू शकता COMBला तुम्हाला कोंब नाही म्हणायचं आहे, कारण या शब्दामधला जो बी लेटर आहे तो सायलेंट आहे, त्यामुळे त्याचा उच्चार होणार कोम. कोम. COMBचा काय उच्चार होणार? कोम. कोम युअर हेअर म्हणजे केस विंचरणे. देन आय कोम माय हेअर विथ अ वुडन कोम. देन आय कोम माय हेअर विथ अ वुडन कोम. मग मी माझे केस विंचरते. मग मी माझे केस विंचरते. नेक्स्ट आहे क्लिप नेल्स. नेक्स्ट आहे क्लिप नेल्स. टू क्लिप नेल्स म्हणजे नख कापणे, किंवा तुम्ही कट द नेल्ससुद्धा म्हणू शकता किंवा ट्रिम द नेल्ससुद्धा बोलू शकता. आय जस्ट क्लिप्ड माय नेल्स. आय जस्ट क्लिप्ड माय नेल्स म्हणजे मी आत्ताच माझी नखं कापली. मी आत्ताच माझी नखं कापली. क्लिप नेल्स किंवा कट द नेल्स और ट्रिम द नेल्स म्हणजे नखं कापणे. नंतर आहे पुट ऑन मेकअप. नंतर आहे पुट ऑन मेकअप. टू पुट ऑन मेकअप म्हणजे काय? तर मेकअप करणे. मेकअप करणेला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टू पुट ऑन मेकअप. आय ऑलवेज पुट ऑन लिप बाम बिफोर लिव्हिंग होम म्हणजे घर सोडण्याआधी मी नेहमी लिप बाम लावते. घर सोडण्यापूर्वी मी नेहमी लिप बाम लावते. तुम्ही जेव्हा कुठलंही कॉस्मॅटिक प्रॉडक्ट तुमच्या फेसवर अप्लाय करता, जसं की तुम्ही आय शॅडो लावताय, काजळ लावताय किंवा लिपस्टिक, लिप बाम जे काय आहे ते तुम्ही लावताय, त्यासाठी तुम्ही काय म्हणणार? पुट ऑन. त्यासाठी तुम्ही म्हणणार पुट ऑन. नेक्स्ट आहे गेट ड्रेस्ड. नेक्स्ट आहे गेट ड्रेस्ड म्हणजे कपडे घालणं किंवा मग आवरणं. आय युजली गेट ड्रेस्ड बिफोर आय हॅव ब्रेकफास्ट. युजली आय गेट ड्रेस्ड बिफोर आय हॅव ब्रेकफास्ट म्हणजे मी सहसा नाश्ता करण्यापूर्वी आवरते किंवा मग कपडे घालते. सहसा नाश्ता करण्यापूर्वीच मी माझं आवरून घेते. सो गेट ड्रेस्ड म्हणजे कपडे घालणं किंवा मग आवरणं. गो टू वर्क. गो टू वर्क म्हणजे कामावर जाणे. गो टू वर्क म्हणजे कामावर जाणे. आय ऑलवेज गो टू वर्क बाय कार. आय ऑलवेज गो टू वर्क बाय कार. मी रोज कारने कामावर जाते. मी रोज कारने कामावर जाते. सो गो टू वर्क म्हणजे कामावर जाणे. नेक्स्ट आहे ड्राईव्ह टू वर्क. ड्राईव्ह टू वर्क म्हणजे गाडी घेऊन कामावर जाणे. आपली स्वतःची गाडी घेऊन जेव्हा आपण कामावर जातो, जेव्हा आपण बाहेर पडतो, दॅट इज ड्राईव्ह टू वर्क. टुडे आय ड्रोव्ह टू वर्क इन्स्टेड ऑफ टेकिंग द बस. टुडे आय ड्रोव्ह टू वर्क इन्स्टेड ऑफ टेकिंग द बस. ड्राईव्ह टू वर्कचा जो पास्ट टेन्स आहे तो आहे ड्रोव्ह टू वर्क. आज मी बसने जाण्याऐवजी स्वतःची गाडी कामावर नेली किंवा स्वतःच्या गाडीने मी कामावर गेलो म्हणजे टुडे आय ड्रोव्ह टू वर्क इन्स्टेड ऑफ टेकिंग द बस. आज बस न घेता मी स्वतः गाडी चालवली आणि त्याच गाडीने मी ऑफिसला गेलो. नेक्स्ट आहे कम्यूट टू वर्क. कम्यूट टू वर्क. आता कम्यूट टू वर्क म्हणजे एक्झॅक्टली काय? तर घरापासून दूर कामावर जाण्यासाठी रोज प्रवास करणे. घरापासून दूर कामावर जाण्यासाठी जेव्हा आपण रोज ट्रॅव्हल करतो त्याला आपण म्हणतो कम्यूट टू वर्क. आय कम्यूट टू वर्क एव्हरी डे बाय ट्रेन म्हणजे मी रोज ट्रेनने कामावर जाते. आय कम्यूट टू वर्क एव्हरी डे बाय ट्रेन. टेक अ टॅक्सी और टेक अ कॅब म्हणजे टॅक्सी घेऊन तुम्ही जेव्हा बाहेर जाता त्याला आपण म्हणतो टेक अ टॅक्सी और टेक अ कॅब. आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM बाय टेकिंग अ टॅक्सी म्हणजे मी रोज सकाळी 8 वाजता टॅक्सीने कामावर जाते. आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM बाय टेकिंग अ टॅक्सी. सो टेक अ टॅक्सी, टेक अ कॅब म्हणजे टॅक्सीने किंवा कार करून, स्पेशली कॅब करून बाहेर जाणे. डू हाऊसहोल्ड चोर्स. डू हाऊसहोल्ड चोर्स म्हणजे घरची कामं करणं, घरची कामं करणं. आय हेल्प माय मदर इन डुईंग ऑल द हाऊसहोल्ड चोर्स.
आय हेल्प माय मदर इन डुईंग ऑल द हाऊसहोल्ड चोर्स. मी माझ्या आईला घरातील सर्व कामात मदत करते. सो हाऊसहोल्ड चोर्स करणं म्हणजे टू डू हाऊसहोल्ड चोर्स म्हणजे घरची सगळे कामं करणं, घरची सर्व कामं करणं. डू लॉन्ड्री. डू लॉन्ड्री म्हणजे कपडे धुणे. टू डू द लॉन्ड्री म्हणजे सगळे कपडे धुणे. आय डू द लॉन्ड्री ट्वाईस अ वीक. आय डू द लॉन्ड्री ट्वाईस अ वीक म्हणजे मी आठवड्यातून 2दा कपडे धुते. मी आठवड्यातनं 2दा कपडे धुते. त्याचप्रकारे फोल्ड द लॉन्ड्री. त्याचप्रकारे फोल्ड द लॉन्ड्री म्हणजे धुतलेले कपडे घडी घालून ठेवणे. धुतलेले कपडे नीट प्रकारे, व्यवस्थित प्रकारे तुम्हाला घडी घालून ठेवायचे आहे. त्याला आपण म्हणतो टू फोल्ड द लॉन्ड्री. फोल्ड द लॉन्ड्री अँड पुट इट इन द वॉर्डरोब. फोल्ड द लॉन्ड्री अँड पुट इट इन द वॉर्डरोब. कपड्यांच्या घडी घालून नीट व्यवस्थित कपाटात ठेव. कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित कपाटात ठेव. हॅव लंच. हॅव लंच म्हणजे दुपारचं जेवण करणे. टू हॅव लंच म्हणजे दुपारचं जेवण करणे. आय हॅव माय लंच ॲट 1 PM किंवा आय हॅव माय लंच अराउंड नून. सो आय हॅव माय लंच ॲट 1 PM म्हणजे मी दुपारचं जेवण जे आहे ते 1 वाजता करते. मी दुपारचं जेवण 1 वाजता करते. आणि त्याच प्रकारे तुम्ही रात्री जे जेवता त्याला आपण डिनर असं म्हणतो. सो हॅव डिनर म्हणजे रात्रीचं जेवण करणे. हॅव डिनर मीन्स रात्रीचं जेवण करणे. वी हॅव आर डिनर ॲट शार्प 9 PM. वी हॅव आर डिनर ॲट शार्प 9 PM. आमचे रात्रीचे जेवण रात्री 9 वाजता होते. आमचं रात्रीचं जेवण कधी होतं बरं? 9 वाजता होतं. टेक अ ब्रेक. टेक अ ब्रेक म्हणजे थोडा वेळ विश्रांती घेणे. आय थिंक दिस इज अ गुड टाईम टू टेक अ ब्रेक. आय थिंक दिस इज अ गुड टाईम टू टेक अ ब्रेक. मला असं वाटतं की विश्रांती घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे, ही चांगली वेळ आहे. टेक अ ब्रेक म्हणजे थोड्या वेळासाठी विश्रांती घेणे. टेक अ नॅप. टेक अ नॅप म्हणजे दिवसा थोडा वेळ झोपणं. जेव्हा आपण दिवसा थोड्या वेळासाठी बघा पडतो, जसं की दुपारी आपण अर्धा तास झोपतो किंवा बाहेरून आल्यानंतर जेव्हा आपण थकतो तेव्हा थोड्या वेळासाठी आपण पडतो, तर त्याला आपण म्हणतो टू टेक अ नॅप. आय युजली टेक अ नॅप आफ्टर लंच. आय युजली टेक अ नॅप आफ्टर लंच म्हणजे मी सहसा दुपारच्या जेवणानंतर झोप घेते. टेक अ नॅप म्हणजे दिवसा थोडा वेळ झोपणं. गो फॉर अ वॉक. गो फॉर अ वॉक म्हणजे थोडंसं चालायला जाणं, खालच्या खाली थोडंसं पाय मोकळे करणं, चालायला जाणं. लेट्स गो फॉर अ वॉक इन द पार्क बिफोर डिनर. लेट्स गो फॉर अ वॉक इन द पार्क बिफोर डिनर. रात्रीच्या जेवणापूर्वी बागेत फिरायला जाऊया. रात्रीच्या जेवणापूर्वी बागेत फिरायला जाऊया, थोडासा वॉक घ्यायला जाऊया. गो फॉर अ वॉक म्हणजे थोडं चालायला बाहेर पडणं. हँगिंग आउट. हँगिंग आउट म्हणजे बराच वेळ कोणासोबत तरी बाहेर जाणं. बराच वेळ कोणासोबत तरी बाहेर जाणं. आय वॉज हँगिंग आउट विथ माय फ्रेंड्स लास्ट नाईट. आय वॉज हँगिंग आउट विथ माय फ्रेंड्स लास्ट नाईट म्हणजे मी काल रात्री माझ्या मित्रांसोबत हँगआउट करत होते. हँगआउट करत होते म्हणजे त्यांच्यासोबत काल मी बाहेर फिरत होते. सो हँगिंग आउट म्हणजे बराच वेळ कोणासोबत तरी बाहेर फिरायला जाणे. नेक्स्ट आहे सर्फ द नेट. सर्फ द नेट म्हणजे इंटरनेट चाळत बसणं. सर्फ द नेट म्हणजे इंटरनेट चाळत बसणं. जसं आपण गुगल, यूट्यूब, इंस्टाग्राम चाळत बसतो, तर त्याला म्हणतो टू सर्फ द नेट. आय सर्फ द नेट एव्हरी मॉर्निंग टू कॅच अप ऑन द लेटेस्ट न्यूज म्हणजे ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी मी रोज सकाळी नेट सर्फ करते. तर इंटरनेट जेव्हा आपण आपल्या फावल्या वेळात चाळत बसतो त्याला आपण म्हणतो टू सर्फ द नेट. टू सर्फ द नेट. त्यानंतर आहे गो टू बेड. गो टू बेड. आता बघा, गो टू बेड म्हणजे झोपायला जाणं. गो टू बेड म्हणजे झोपायला जाणं. आय थिंक आय विल गो टू बेड अर्ली टू नाईट. आय थिंक आय विल गो टू बेड अर्ली टू नाईट. मला वाटतं आज रात्री मी लवकर झोपायला जाईन. मला असं वाटतं की आज रात्री मी लवकर झोपायला जाईन. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता त्यावेळेस तुम्हाला कोणता फ्रेज वापरायचा आहे? गो टू बेड. गो टू स्लीप न म्हणता तुम्हाला गो टू बेड म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो लास्ट फ्रेज आहे तो आहे टू फॉल अस्लीप. टू फॉल अस्लीप म्हणजे झोपी जाणं, एकदम गाढ झोप लागणं आपल्याला. आय फेल अस्लीप ॲज सून ॲज माय हेड हिट द पिलो. आय फेल अस्लीप. सी,
टू फॉल अस्लीप प्रेझेंट टेन्समध्ये आहे. टू फेल अस्लीप पास्ट टेन्समध्ये आहे. आय फेल अस्लीप ॲज सून ॲज माय हेड हिट द पिलो. डोकं उशीवर ठेवताच मला झोप लागली. डोकं उशीवर ठेवताच मला झोप लागली म्हणजे मी एकदम छान गाढ झोपी गेले. त्याला आपण म्हणतो टू फॉल अस्लीप. आणि पास्ट टेन्समध्ये तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आय फेल अस्लीप. आय फेल अस्लीप. सो हे होते काही बेसिक डेली रुटीनचे ॲक्शन वर्ब्स. तुम्हीसुद्धा 5 ते 6 ओळींमध्ये तुमचं डेली रुटीन काय आहे ते इंग्लिशमध्ये कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही ऑफिस गोवर आहात, तुम्ही स्टुडंट आहात का, तुम्ही एक होममेकर आहात का, तुम्ही एक बिझनेस पर्सन आहात. त्या हिशोबाने तुम्ही सेंटेन्सेस जे आहेत ते ऑल्टर करा आणि तुमचं डेली रुटीन हार्डली 5 ते 6 वाक्यांमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि या व्हिडिओला त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे मराठीतून, आणि ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही जर माझे इतर व्हिडिओज अजूनही बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओजच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ झाल्यानंतर इतर व्हिडिओसुद्धा चेकआउट करायला विसरू नका. आणि सगळ्या सोशल मीडियाच्या लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे स्पीक इंग्लिश विथ तन्मयकडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे आता आपण डिरेक्टली पुढच्या वर्षात भेटूया. पण तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.